नमस्कार मित्रांनो, टुरिझमच्या दृष्टिकोनातून बोलतोय. कालच्या व्हिडिओमध्ये टुरिझम हा विषय नक्की घेतला होता. मित्रांनो, देशाच्या GDP मध्ये आज एक मोठा हिस्सा असतो हा टुरिझमचा. आता जर आपण टुरिझमच्या बाबतीत विचारात घेतला तर आपल्या राज्याला टुरिझमसाठी काय, आज जगामध्ये अनेक देश आहेत ते टुरिस्टांवर चाललेत, अनेक राज्य आहेत ते टुरिस्ट इंडस्ट्रीवर चाललेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराजांचे गडकटू किल्ले अनेक आहेत. मग आपण त्यांना टुरिस्ट आणण्यासाठी त्या अनुषंगाने डेव्हलप का करू शकत नाही? महाराजांचे गडकट किल्ले हे आपण संवर्धन करून त्यांची स्मारके म्हणून का राबवू शकत नाही? ते राबवण्यासाठी आपण अनेक महामंडळ मंत्रालय बनवली आहेत, परंतु यांच्या मार्फत ह्या गडकट किल्ल्यांच्या बाजूला हस्तकलेच्या सकट महाराजांच्या स्मारकांचं पावित्र्य जपत टुरिझमला वाढ का देऊ शकत नाही? तिथं जसं सिंहगडावर आपण हसत हसत म्हणतो की चला पिठलं भाकरी खायला, खेकडा भजी खायला आपण सिंहगडाला जाऊया. सिंहगडावर गेल्यानंतर जाणारा प्रत्येक टुरिस्ट हा, प्रत्येक भाविक हा तिथं मात्र या गोष्टींचं खातो. या गोष्टींच्या स्टॉलसाठी तिकडच्या भागातल्या माझ्या माता भगिनींना का जागा देऊ नये? त्यांना स्वतःच्या पायावर उभं करावं, टुरिझमला वाढ द्यावी, यासाठी आपल्या राज्यात खूप काम करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, माझा प्रत्येक प्रयत्न हा या राज्याला रेव्हेन्यू जनरेशन साठीचे वेगवेगळे स्रोत निर्माण करणारा असेल. खर्च तर आपल्याला करावाच लागणार आहे आणि तो होणारच आहे, पण खर्च जास्त होतोय म्हणून आपल्यावर कर्ज घेण्याची वेळ ना पडो. त्यासाठी आपल्या राज्याचं, आपल्या घराचं उत्पन्न वाढो, यासाठीचा माझा एक छोटा प्रयत्न आहे. आज इथंच थांबतो. गर्वाने बोलूया, मी मध्यमवर्गीय. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.